मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिकडेच एक काकू राहायच्या आणि तेव्हा माझी त्या काकूंशी ओळख झाली होती। नंतर मला कळलं की ते एकटेच घरी असतात। त्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर गावी असतो। त्यानंतर ओळख झाल्यामुळे आणि घरी एकटे असल्यामुळे मी त्यांना बघायच्या कारणाने मुद्दाम भेटायला जायचो। एके दिवशी मला फोन आला आणि सांगितलं की घरी लवकर जा, काकींची तब्येत अचानक बिघडलीये। मी तसाच त्यांच्या घरी गेलो। ती आत ये म्हणून म्हणाली। ती हळूहळू काहीतरी दुखत असल्यासारखे चालत होती। मी दरवाजा लावला आणि तिच्या मागे मागे आत बेडरूममध्ये गेलो। ती जाऊन तिच्या बेडवर झोपली। मी तिला विचारल्यावर तिने सांगितलं की थोडा ब्लड प्रेशर वाढला होता, गोळी घेतली आहे। मी तिच्या बेडच्या बाजूलाच खुर्चीवर बसलो होतो। तिने मला तिचे पाय दाबायला सांगितले। खुर्चीवरून शक्य नसल्याने मी बेडवर तिच्या बाजूला असणाऱ्या जागेवर जाऊन पाय दाबू लागलो। पाय दाबताना माझी नजर तिच्या व्यक्तिमत्वावर गेली। तिचे व्यक्तिमत्व हालत होते। ते पाहून मला पहिल्यांदाच तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं। मी पाय दाबत असताना तिला पूर्ण निहाळत होतो। तिची भरदार शरीरयष्टी तिला आणखी आकर्षक बनवत होती। ती डोळे बंद करून पडली होती। मी तिच्या पायाजवळच होतो। ते हलणाऱ्या अस्तित्वाला पाहून मला त्याला हात लावायचा मोह झाला। मी खूप घाबरलो होतो। माझा गरम गरम श्वास बाहेर पडत होता। मी हिम्मत करून हळूहळू वर जात होतो। मी अजून हिम्मत करणार तेवढ्यात तिने डोळे उघडले। मी तेव्हा अजून घाबरलो आणि ती काय बोलणार आता म्हणून तिच्याकडे बघत राहिलो। आता बरं वाटतंय मला थोडं, पण थोडं घाबरल्यासारखं होतंय अजून, म्हणून थोडा वेळ तू थांबशील का? ती हसत म्हणाली। मी वाचलो म्हणून हो बोललो आणि मोठा श्वास घेतला। आता माझी थोडी भीती कमी झाली होती। मी किचनमधून पाणी आणतो म्हणून तिथून उठलो आणि सरळ बाथरूममध्ये गेलो आणि भावनेला बाहेर काढून पाहिले तर ती ओली झाली होती। मी लगेच स्वच्छ होऊन परत जाऊन बेडवर बसलो। आता माझी हिंमत खूपच वाढली होती। परत पाय दाबू लागलो तर काकूने थांबवलं। आता बरं वाटतंय, तुझा अभ्यास असेल, तू जा, ठीक आहे? मी हे ऐकताच नाराज झालो। मला जायचं नव्हतं। मी लगेच म्हणालो, नाही काकांनी तुझी काळजी घ्यायला सांगितली आहे, ती जबाबदारी माझी आहे, मग मी नाही जाऊ शकत। ती म्हणाली, हो का माझ्या राजा, बरं मग आता माझी सेवा करू नको, एक काम कर, इथेच माझ्या बाजूला होऊन राहा, म्हणजे तुला पण आराम आणि मी पण थोडा वेळ झोपेन। आता मला ती वेळ वाया घालवायची नव्हती। मी लगेच हो बोलून तिच्या बाजूला पडलो। आमच्यात एका हाताचं अंतर होता। काकू अगोदर झोपली होती तशीच झोपून होती। ती झोपेत खूप सुंदर दिसत होती। थोड्या वेळानंतर काकू झोपली ह्याची खात्री करून घेतली आणि मी पण झोपेचं नाटक करून हालचाल करत जाऊन जवळ चिटकलो। मी तिच्याकडे तोंड करून कुशीवर झोपलो आणि माझं पण नशीब चांगलं, लगेच काकू पण कुस बदलून झोपली। आता आम्ही एकमेकांकडे तोंड करून झोपलो होतो। किंचित डोळे उघडून मी काकूकडे पाहिलं। त्यांचा उजवा हात डोक्याखाली होता। मला ती अजून खूपच जास्त मस्त वाटत होती। तिचे व्यक्तिमत्व माझ्या अगदी तोंडाच्या समोरच होते। मी झोपेतच नाटक करत तिच्या व्यक्तिमत्वावर हात टाकला। मी आता हाताने तिच्या व्यक्तिमत्वाची ऊब घेत होतो। माझा श्वास खूप वाढला होता, मध्येच घशात जमलेली थुकी गिळत मी तो हलक्या हाताने अनुभव घेऊ लागलो। तेवढ्यात काकू हळूच कणली। मी एक डोळा उघडून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं। तिचे डोळे बंद होते, पण चेहऱ्यावरचे हावभाव बघून ती पण आनंद घेत आहे असं जाणवले। माझी भीती आता पूर्ण उडाली होती। मी तसाच हलक्या हाताने तिच्या व्यक्तिमत्वाला मोकळे करायचा प्रयत्न करू लागलो। आता मला काकूने दिलेला सिग्नल कळाला होता। आता मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले होते। आता काकूचा पण श्वास वाढला होता। मी त्यांच्या व्यक्तिमत्वाची सुंदर वेळ घालू लागलो होतो। तेवढ्यात काकूंनी मोठ्याने आ करत हळू रे नालायका हळू बोलत झोपेतच आवाज करत होती। ते ऐकून मला अजून प्रभाव पडला आणि जोरजोरात मी व्यक्तिमत्वाशी सुंदर वेळ घेऊ लागलो। थोडा वेळ आमचं असंच चालू राहिलं। मग अचानक तिने मला ढकललं आणि उठून बसली। ती माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होती आणि दोन्ही हाताने केस बांधत म्हणाली, काय पाहतोयस? एवढे आवडले काय? नंतर तिने मला बेडवरच उभं राहायला सांगितलं आणि माझी दाटून आलेली भावना पाहिली आणि डोळे मोठे करत म्हणाली, बाई ग, हे काय रे, काय चाललंय तुझ्या डोक्यात? हा तुझी भावना दाटून का आली आहे? थांब बघू दे मला। आणि तिने माझी भावना मोकळी केली। ते पाहून काकू माझ्याकडे नजर फिरवून हसली आणि त्याला हातात घेऊन ती सुंदर अनुभव देऊ लागली। आता बघ कशी मज्जा येईल असे बोलून तिने माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळ देऊ लागली। मी तर आनंद घेत होतो। मी थोड्याच वेळात रंगाची पिचकारी तिच्या तोंडात सोडली। तस ती पटकन वॉश बेसिनमध्ये जाऊन थुंकू लागली। आता मी मोकळा झालो होतो। मी तसाच बेडवर होऊन काकूंकडे प्रेमाच्या नजरेने बघत होतो। काकू परत आल्या। हळूच आवाजात म्हणाल्या, मूर्ख, सांगता येत नाही का तुझ्या रंगाची पिचकारी सोडणार आहेस ते?
ते तिला आवडले होते, तिच्या चेहऱ्यावरून कळलं होते. आणि ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि हे जे काही होतंय ना ते फक्त तुझ्यात आणि माझ्यात, हे कोणाला कळत कामा नये. मी काही बोलायच्या परिस्थितीतच नव्हतो. मी फक्त हो बोलून जवळ खेचलं आणि तिच्या व्यक्तिमत्वासोबत सुंदर वेळ घालवू लागलो. काकू पण मला साथ देत होती. माझी भावना दाटून आली तेव्हा ती माझ्याकडे पाहत बोलली, आता काय करायचा विचार आहे? तू ह्या काकूला सुंदर वेळ देणार आहेस की नाही, की स्वतःच मज्जा करून घेणारेस? मी म्हणालो, तू जे बोलशील ते करेन मी. मला फक्त तू हवी आहेस. मी प्रेमाने काकू बोलून तिला जवळ खेचू लागलो. तस तिने मला लांब केलं आणि बेडवर गुडघे टेकवून सायकलवर बसतात तशी बसली आणि एका हाताने माझी भावना तिच्या जीवनात घेतली. ती माझं नाव घेऊन कणत म्हणाली, मी या सुंदर वेळासाठी किती मागे लागले होते रे, पण तोच नशीबवान ठरलास. बहुतेक काकाने भरपूर दिवस काकूचा एकटेपणा दूर केला नसावा म्हणून ती एखाद्या वाघिणीसारखी माझ्यावर तुटून पडली होती. तसा मी अजून रंगात येऊन तिला सुंदर वेळ देऊ लागलो. माझ्या पिचकारीतून रंगच सुटणार हे मला कळलं, तस मी अजून डोळे बंद करून सुंदर वेळ द्यायला लागलो आणि काही कळायच्या आतच मी तिच्या जीवनात रंगाच्या 4-5 पिचकाऱ्या सोडल्या आणि मी तिच्या बाजूला डोळे झाकून पडलो. तेव्हा मला ती साधी सरळ दिसणारी काकू किती रंगलेली आहे हे कळलं. आणि मग तिथून आमचा रोजचाच दिनक्रम नियमित चालू झाला. आता काही दिवसाने होळी होती, त्यामुळे तिचा मुलगा होळीला घरी येणार होता. तिने मला असे सांगितले. तो घरी आला. काकू खूप खुश झाली होती, कारण तो कितीतरी दिवसांनी घरी आला होता. काकूने त्याला खायला गोड तोड केलं. तू आलाय मला कळत असेल. मी त्याला भेटायला गेलो आणि आम्ही काही दिवसातच पक्के मित्र बनलो. आता मी त्याच्या घरी सारखेच येणे जाणे करत होतो. एके दिवशी मी त्याला बुधवार पेठेत घेऊन गेलो होतो. त्याला तिथले दृश्य पाहून खूपच भारी वाटू लागले होते. तो पहिल्यांदाच बुधवार पेठेत आला होता. त्याच्या डोळ्यांत कुतूहल स्पष्ट दिसत होतं. इथली रंगीबेरंगी रोषणाई, गल्लीभर फिरणारे वेगवेगळ्या वयाचे पुरुष आणि तिथल्या स्त्रियांचे त्यांच्याकडे पाहण्याचे अंदाज, सगळंच त्याच्यासाठी नवीन होतं. भारी आहे रे इथलं वातावरण, पण खरी मजा आत असेल ना? तो हळू आवाजात म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हसतच एका जुन्या बिल्डिंगकडे इशारा केला. चल, तुला आत घेऊन जातो. पण ही दुनिया तशी सोपी नाही. इथं आलास की काही ना काही शिकायलाच लागतं. आम्ही दोघं त्या बिल्डिंगच्या दिशेने गेलो. दरवाजावर एकजण उभा होता, जणू काही गेटकीपर. मी त्याला ओळख देताच आम्हाला आत जाऊ दिलं. त्याचा चेहरा आता उत्सुकतेने उजळलेला होता. आत जाताच वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटलं. तिथे मंद लाईट्स, सुगंधी धूर आणि हळू आवाजात वाजणाऱ्या जुन्या गाण्यांनी एक वेगळीच नशा तयार केली होती. समोर वेगवेगळ्या पोशाखातील स्त्रिया बसल्या होत्या. काही जणी त्यांच्या ग्राहकांशी बोलत होत्या, काही जण तासनतास वाट पाहत होत्या. तो आता खूपच आतुर झालेला होता. माझ्यासाठी कोण? त्याने हळू आवाजात विचारले. मी हसत म्हटलं, सगळ्याच आहेत, पण कोण निवडायचं ते तुला ठरवायचं. तो आजूबाजूला पाहत होता, जणू काही जीवनात पहिल्यांदाच अशा अनुभवाशी सामना होत होता. एका कोपऱ्यात बसलेली, लाल साडी नेसलेली स्त्री त्याच्या नजरेत भरली. ती बाकीच्या स्त्रियांपेक्षा वेगळी वाटत होती, शांत, तरीही तिच्या डोळ्यांत काहीतरी खोल अर्थ दडलेला होता. ही बरी वाटते, तो म्हणाला. मी गेटकीपरकडे पाहिलं. तो हसतच म्हणाला, पहिल्यांदाच आलाय का? मग अनुभव चांगला असलाच पाहिजे. त्या स्त्रीने त्याच्याकडे पाहिलं, हलकेच हसली आणि त्याचा हात धरून तिला सोबत नेलं. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि आनंदाचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं. मी तिथेच थांबलो आणि विचार करत राहिलो. तो आत गेला आणि मी बाहेर बसून वाट पाहू लागलो. पहिल्यांदाच तो अशा ठिकाणी आला होता, त्यामुळे त्याच्या मनात कोणते विचार चालले असतील याचा मला अंदाज येत होता. काही वेळाने तो बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता, पण त्याचवेळी एक प्रकारची शांतताही होती. जणू काही तो एका वेगळ्याच दुनियेत जाऊन आला होता. काय रे, अनुभव कसा वाटला? मी हसत विचारलं. तो काही वेळ गप्प बसला, नंतर म्हणाला, मस्त होतं. पण काहीतरी वेगळं वाटतंय, जसं की. तो काहीतरी शोधत असल्यासारखा भासला. काय झालं? मी विचारलं. ती वेगळी होती. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच गोष्ट दिसली. जसं काही ती तिथे असूनही मनानं कुठेतरी दूर आहे. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसलो. हे असंच असतं, पहिल्यांदा आलास ना, मग हे सगळं नवीन वाटतंय. पण हळूहळू समजेल की हे जग वेगळं असतं. तो गप्प राहिला. त्या दिवसानंतर तो काहीसा बदललेला वाटू लागला. पहिल्यांदा तो फक्त एक अनुभव म्हणून तिथे गेला होता, पण आता त्याच्या डोक्यात एक वेगळंच आकर्षण तयार झालं होतं. तो तिथे वारंवार जाऊ लागला. सुरुवातीला मजा म्हणून सुरू झालेली ही गोष्ट आता त्याच्या मनात खोलवर घर करू लागली होती. त्याला ती स्त्री खरोखर आवडू लागली होती.
एके दिवशी त्याने तिला विचारले, तुला खरंच इथून बाहेर पडायचं नाही का? ती थोडा वेळ शांत बसली, मग हसली आणि म्हणाली, तू काय मदत करू शकशील? तो ठामपणे म्हणाला, हो, मी तुला इथून बाहेर काढून नवीन आयुष्य द्यायला तयार आहे. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, जर खरंच मदत करायची असेल तर उद्या रात्री इथे ये. पण सावध राहा. तो उत्सुकतेने पुढच्या रात्री तिथे पोहोचला. पण जसं तो तिथे पोहोचला तसंच सगळं चित्र बदललेलं होतं. त्या बिल्डिंगभोवती पोलिसांचा वेढा होता. आत गोंधळ माजलेला होता. काही स्त्रिया पळून जात होत्या, काही ओरडत होत्या. तो घाबरून तिचा शोध घेऊ लागला, पण ती कुठेच दिसली नाही. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज आला, मी निघून चालले. तुझी भेट मला आवडली, पण मी कोणाच्या आधारावर जगणारी नाही. मी स्वतःचा मार्ग शोधेन. माझा शोध घेऊ नकोस. तो सुन्न झाला. हे सगळं त्याच्यासाठी एक धक्का होतं. तो त्या गल्लीतून बाहेर पडला, पण आता तो पूर्वीसारखा नव्हता. आयुष्याच्या एका वेगळ्याच वास्तवाने त्याला हादरवून सोडलं होतं. मित्रांनो, ही कथा फक्त सुरुवात आहे. पुढे अजून मोठे ट्विस्ट आणि धक्कादायक खुलासे होणार आहेत. त्यामुळे पुढील भागासाठी 500 लाईक पटकन पूर्ण करा. आमच्या AP मराठी स्टोरी चॅनलवर अशाच जबरदस्त कथा आणत राहणार, पण त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा. त्यामुळे जर तुम्हाला पुढचा भाग लवकर बघायचा असेल तर ताबडतोब लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.